कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता काय तुझं? मुलांचे डबे भरायला आले। भरलेत ऑलरेडी। हा चिनूचा आणि हा मनूचा। आणि बनीचा डबा नाही भरला त्याचा। का का नाही भरला त्याचा डबा? मी सांगितलं म्हणून। पण बनीची काय चूक आहे? त्याला का शिक्षा देता? कारण तो तुझा मुलगा आहे। तुम्हा दोघांना डबाच काय, या घरामध्ये साधं पाणी पण पिऊ द्यायची इच्छा नाहीये माझी। आकाश बरा होईपर्यंत या घरात राहायचं, पुढ्यात येईल ते गिळायचं आणि एका कोपऱ्यामध्ये पडून राहायचं। आमच्या नजरेसमोर यायचं नाही, कळलं? प्लीज असं नका करू, हात सोडते तुमच्या पुढे। लहान आहे हो बनी, त्याला पण तर भूक लागत असेल ना। हो, आम्हाला फसवायच्या आधी नाही कळलं हे तुला? आता मला काही फरक पडत नाही, मी सांगते तेवढं लक्षात ठेव। अरे तयार झाले दोघी जणी? गोड दिसतायस माझ्या पर्या। आजी आज सुट्टी येतो ना, शाळेत जायचा मूड नाहीये। आजी तुला माहितीये, मला बाबाच्या टेन्शनमुळे झोपच नाही आली। हो अशी झालं, पण आता बाबा लवकर घरी येणार आहे आणि शाळा नाही बुडवायची बाबा। शाळेत आपण किती छान छान गोष्टी शिकतो की नाही? खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही। काय हे तुमचे टिफिन सगळं फिनिश करायचं, ओके? ओके आई, मला डबा राहिला। बनी बाळा, तुझा डबा आहे ना, हरवला बाळा। तू एक काम कर ना, मी तुला पैसे देते, टिफिन कॅन्टीन मध्ये खा, ओके? ओके बहिणीच्या कॅन्टीन मधलं जेवण नको, तिकडचं जेवण चांगलं नसतं। आम्ही तिघं शेअर करतो। हा थँक्यू बाळा। नो प्रॉब्लेम। चला मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडते। बघितलंस कशी मुलांच्या मागे लपते ते? किती दिवस लपणार? आकाशला येऊ देत खरी, मग बघूया हिला कोण वाचवतं ते। हाय, मला ऍक्च्युली तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। काय ग? नाही म्हणजे बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात एक विचार येत होता। बघा ना, आपल्या घरावर सतत संकट येत आहेत, सतत काहीतरी घडतंय। आपण एखादा बाहेरचा उपाय केला तर? बाहेरचा उपाय? नाही ऍक्च्युली मला मम्माचाही फोन आलेला, ती खूप टेन्स्ड होती हो। म्हणत होती काय घडतंय तुमच्या घरात, सतत संकट येत आहेत। खरंय तिचं। तिच्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, पत्रिका बघतात, नाही खूप अभ्यास झालाय आई त्यांचा। आपण त्यांना बोलवायचं का? नाही म्हणजे आकाश दादाची पत्रिका दाखवता येईल, माईट बी त्यांनी काही सोल्युशन दिलं तर? हरकत नाही। खरं तर हे आधीच माझ्या डोक्यात यायला पाहिजे होतं। हरकत नाही, तू बोल तुझ्या मामाशी, आपण भेटूया गुरुजींना। किती विचार करतेस ग या घराचा? कुठे तू आणि कुठे ती? तर फोन करा विशाखाला। नक्की नक्की। डॉक्टर कसं आहे आकाश? काय काय परिस्थिती काय? काही फरक पडलेला नाही, पण काळजी करू नका, आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत। डोंट वरी, 24 तास थांबूया आणि मग ठरवूया काय आणि कसं करायचं ते। डोंट वरी। हा बोला। डॉक्टर नमस्कार, मी वसुंधरा ठाकूर।
आकाश ठाकूरांची बायको. आय नो, तुम्हीच तर त्यांना घेऊन आला होतात ना. डॉक्टर कसे येत होते? तुमचे सासरे सुद्धा हेच विचारत होते. अजून शुद्धीवर नाही आले ते. किती वेळ लागेल? का इतका वेळ लागतोय? मॅडम समजून घ्या, त्यांचा ऑलरेडी खूप ब्लड लॉस झालाय, त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढले आहेत. अशा केसेसमध्ये वेळ लागतो. एक मिनिट हं, मी करतो तुम्हाला फोन नंतर. हा, मग आपल्याला एखाद्या स्पेशलिस्टला बोलवायला हवं का? गरज पडली तर नक्की बोलू, पण सध्या तरी वाट बघण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. ते क्रिटिकल आहेत. पुढचे 24 तास पेशंटसाठी खूप महत्वाचे आहेत. डोंट वरी, आम्ही आमचे सगळे प्रयत्न करतोय. होतील ते बरे लवकर. थँक्यू. तू इथे काय करतेस? मी तू सांगितलं होतं ना आकाशच्या जवळ यायचं नाही म्हणून. नाही बाबा, मी जवळ नाही गेले. फक्त डॉक्टरांकडे तुमच्याबद्दल चौकशी करायला आले होते. घरी खूप अस्वस्थ वाटत होतं बाबा. हे बघ वसुंधरा, ही नाटकं करून आता काही उपयोग नाही. मी तुला सकाळी पोलिसात दिलं नाही त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. बाबा, का गैरफायदा घेऊ? आता तुम्ही माझ्याशी असं का वागते मला नाही कळत. बाबा, मी आजपर्यंत जे काही केलं ना ते फक्त आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी केलं. मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर का उठे? प्लीज माझ्यावर एकदा विश्वास तरी ठेवा बाबा. ज्या क्षणी तुझं खोटं बाहेर आलं ना, त्या क्षणी तुझ्यावरचा विश्वास उडाला. फसवलं गेल्याचं दुःख तुला नाही कळणार ग. सॉरी बाबा, माझं चुकलं. मी खोटं बोलले. मी खूप मोठी चूक केली. मला शार्दूल बद्दल तुम्हाला आधीच सगळं सांगायला हवं होतं. पण बाबा, माझं कधीच कोणाला फसवण्याचा हेतू नव्हता बाबा. कधीच नव्हतं. मला फक्त आणि फक्त अनीसाठी भीती वाटत होती म्हणून मी. पण बाबा, याचा अर्थ मी गुन्हेगार आहे असं तर नाही होत ना? नाही, तुला वाटत असेल तू खूप महान नाहीयेस आणि बनीच्या सुखासाठी लढतेस, पण आज तो ज्या परिस्थितीत आहे ना, त्या सगळ्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. तू. आणि बघ, तू बनीची आई असलीस ना, तर मी पण आकाशचा बाप आहे. त्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. माणुसकी म्हणून मी तुला माफ केलंय, पण परत जर त्याच्या वाकड्यात शिरलीस ना, तर मी स्वतः तुला पोलिसात देत. कळलं? बाबा, मला ते पास हात सोडतो मी. हात नाही बाबा. नको अंत बघूस माझा. चा निघुरीतून चा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.